नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि तुम्हालाही इंग्लिश, मराठी आणि हिंदी 40च्या स्टेटमेंटमध्ये जर पूर्णपैकी पूर्ण जर मार्क मिळवायचे जर असेल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा। तुम्हाला फायनल एक्झाममध्ये स्टेटमेंटमध्ये पूर्णपैकी पूर्ण मार्क्स कशा प्रकारे आपल्याला घ्यायचे आहेत तेच आपण यामध्ये आज पाहणार आहोत। चॅनलवर जर नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर चला करूया आपल्या स्टेटमेंटला सुरुवात। या ठिकाणी आपलं इंग्लिश 40 WPMचं स्टेटमेंट इथे दिलेलं आहे। यासाठी आपल्याला टायमिंग 20 मिनिटाचा इथे टायमिंग दिलेला आहे। तर 20 मिनिटात आपल्याला संपूर्ण स्टेटमेंट सोडवायचं आहे आणि याला मार्क्स दिलेला आहे 15। टायपिंगसाठी 7.5 मार्क्स आहे आणि फॉर्मॅटिंगसाठी 7.5 मार्क्स आहे। तर पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला सर्व लेआउट इथं आलेलं आहे। या ठिकाणी ते क्वेश्चन शीट असणार आहे आणि या ठिकाणी इकडे आन्सर शीट आपल्याला दिलेली आहे। यामध्ये बघा काय करायचं आहे, तर यामध्ये जसं इकडं शीट दिलेलं आहे त्याच पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला टाईप करायचं आहे। तर आपल्याला ते ज्या शीट म्हणजे सेलमध्ये जे टाईप करायला सांगितलं आहे हेडिंग, त्या सेलमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे। स्टेप बाय स्टेप सर्व समजावून सांगतो तुम्हाला। सगळ्यात सुरुवातीला इथं पाहू शकता B3 मध्ये हे आपलं टायटल टाईप केलेलं आहे। तर आपल्याला B3 मध्येच क्लिक करा इथे अशा प्रकारे आणि त्याच्यामध्ये टायटल टाईप करून घ्यायचं आहे। हिंदीचा असो, मराठीचा असो किंवा इंग्लिशचा असो, ज्या सेलमध्ये सांगितलेलं आहे दिलेलं आहे त्या सेलमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे। सर्व कॅपिटल आहे तर त्यामुळे मी कॅप्स लॉक चालू करून हे हेडिंग इथं टाईप करून घेतो। या ठिकाणी क्लिक करा आणि यामध्ये आपल्याला स्टेटमेंट शोविंग द सेल्स ऑफ कॉस्मेटिक पाहू शकता हेडिंग मी टाईप केलेलं आहे। त्यानंतर त्याच्या खालच्या याच्यातच B4 मध्ये आपल्याला हे अमाऊंट इन रुपीज टाईप करायचं आहे। तर त्याच्या खालीच क्लिक करा। त्याच्या खाली क्लिक केलं त्यानंतर आपल्याला ओपन ब्रॅकेट घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि यामध्ये आपल्याला अमाऊंट म्हणजे AMT शॉर्टकटमध्ये, त्यानंतर इन RS फुल स्टॉप आहे आणि त्यानंतर ब्रॅकेट आहे। पाहू शकता मी हे जसंच्या तसंच इथं टाईप केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला B5 मध्ये सिरियल नंबर टाईप करून घ्यायचा आहे। तर B5 मध्ये क्लिक करा आणि यामध्ये आपल्याला सिरियल नंबर टाईप करून घ्यायचा आहे। सिरियल नंबरच्या नंतर स्पेस नाही आहे त्यामुळे डायरेक्ट मी लागूनच टाईप करतो अशा प्रकारे। त्यानंतर एक टॅब जर दिला तर ते आपण पुढच्या कॉलममध्ये जातो। तर पुढच्या कॉलममध्ये जा किंवा मॅन्युअली अशाही प्रकारे आपण जाऊ शकतो। आता पुढच्या कॉलममध्ये बघा आपल्याला C5 मध्ये नेम टाईप करायचा आहे। तर C5 मध्ये नेम टाईप करा। तर या ठिकाणी आपल्याला नेम टाईप करा C5 मध्ये। त्यानंतर D कॉलममध्ये काहीही नाही, D कॉलममध्ये काहीही टाईप करायचं नाही। त्यानंतर E कॉलममध्ये आपल्याला बार्बर स्टोर टाईप करायचा आहे E5 मध्ये। तर E5 मध्ये या ठिकाणी क्लिक करा। या ठिकाणी क्लिक केलं यामध्ये आपल्याला बार्बर स्टोर टाईप करायचं आहे। पहा बार्बर स्टोर मी E5 मध्ये क्लिक केलं, सिलेक्शन करून टाईप केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला कॅम्प स्टोर G5 मध्ये लिहायचं आहे। तर G5 मध्ये इथे क्लिक करा आणि त्याच्यामध्ये आपल्याला कॅम्प स्टोर टाईप करायचं आहे। पाहू शकता G5 मध्ये मी हे टाईप केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला काय टाईप करायचं आहे बघा, फर्स्ट वीक, सेकंड वीक, फर्स्ट वीक, सेकंड वीक। तर हे चारही कॉलममध्ये आपल्याला टाईप करायचे आहे। कोणत्या कॉलममध्ये आहे बघा, E6 मध्ये आहे फर्स्ट वीक। E6 मध्ये टाईप करा फर्स्ट वीक अशा प्रकारे। त्यानंतर एक टॅब द्या म्हणजे आपण पुढच्या कॉलममध्ये जाऊ F6 मध्ये। F6 मध्ये बघा आपल्याला सेकंड वीक टाईप करायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा एक जर आपण टॅब जर दिला तर G6 मध्ये जाऊ। G6 मध्ये जा किंवा तुम्ही डायरेक्ट G6 मध्ये अशा प्रकारे क्लिक करू शकता। G6 मध्ये जा आणि यामध्ये आपल्याला फर्स्ट वीक। त्यानंतर पुन्हा एकदा टॅब द्या। टॅब दिल्यानंतर पुन्हा S6 मध्ये गेलेला आहो आपण। यामध्ये सेकंड वीक टाईप करून घ्या अशा प्रकारे। पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे। आता याला मोकळं व्यवस्थित करून घ्यायचं आहे कारण ते आपल्याला गडबड होऊ नये त्यामुळे आपण याला सर्वांना मोकळं वगैरे करून घेणार आहोत। तर थोडंसं नेमच्या बॉक्सला थोडंसं वाढवून घेऊ आपण अशा प्रकारे। त्यानंतर Dच्या कॉलमला थोडंसं कमी करून घेऊ अशा प्रकारे आणि शेवटची चारही
जे कॉलम दिलेले आहेत तर याला इथून ई पासून तर एच पर्यंत सिलेक्शन करा. कुठेही अशा प्रकारचा कर्सर येऊ द्या आणि क्लिक करून थोडंसं वाढून घ्या, म्हणजे सुटसुटीत मोकळं दिसलं पाहिजे. अशा प्रकारे पाहू शकता मोकळं आहे सर्व. अजून थोडंसं तुम्ही वाढवू शकता. आता तुम्हाला सर्व समजून येत आहे का कशामध्ये काय काय दिलेलं आहे, म्हणजे गोंधळ होणार नाही. त्यानंतर आपल्याला सिरियल नंबर टाईप करायचा आहे 1 पासून 8 पर्यंत. तर 1 नंबर कशामध्ये दिलेला आहे, B7 मध्ये. तर B7 मध्येच क्लिक करा. या ठिकाणी वरच्या याच्यामध्ये काहीही टाईप करायचं नाही, B7 मध्ये क्लिक करा. यामध्ये आपल्याला 1 टाईप करायचं आहे, त्याच्या खाली 2 टाईप करा. अशा प्रकारे आपल्याला 8 पर्यंत टाईप करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला येत असेल मॅन्युअल अशा प्रकारचं फंक्शन तर अशा प्रकारे टाईप करा, आणि जर अशा प्रकारे येत जर नसेल तर 1 पासून 8 पर्यंत टाईप करा. त्यानंतर नेमच्या बॉक्समध्ये बघा आपल्याला कॉलममध्ये जे हे नाव दिलेलं आहे हे सर्व नाव जसेच्या तसे त्यामध्ये आपल्याला टाईप करायचे आहे. तर यामध्ये बघा फॉन्ट्स टॉल्क आहे, एंटर करा. त्यानंतर हेअर क्लीनर आहे अशा प्रकारे, त्यानंतर एंटर करा. हेअर ऑइल आहे, एंटर करा. फेअर ग्लो आहे, पाहू शकता जसं आहे तसंच टाईप करा. फेअर ग्लो झालं त्यानंतर एंटर करा. एंटर केल्यानंतर आपल्याला फेअर अँड लवली टाईप करायचं आहे. एंटर करा. त्याच्या खाली आपल्याला बॉडी स्प्रे टाईप करायचा आहे. एंटर करा. त्याच्यानंतर कोल्ड क्रीम टाईप करायचं आहे. एंटर करा. त्यानंतर बॉडी लोशन टाईप करायचं आहे आणि त्यानंतर एंटर करायचं आहे. पाहू शकता आपण 8 पर्यंत जेवढे नाव होते तेवढे मी टाईप करून घेतलेले आहे. त्यानंतर हे दुसऱ्या कॉलममध्ये आपल्याला गेल्यासारखं वाटत आहे तर त्याला थोडंसं इथ्यातून असं वाढून घ्यायचं आहे. व्यवस्थित अशा प्रकारचा कर्सर येऊ द्या आणि क्लिक करून अशा प्रकारे त्याला कमी किंवा जास्त आपण करू शकतो. तर अशा प्रकारे त्याला ॲडजस्ट करायचं आहे. त्यानंतर हे झालं टाईप. त्यानंतर आपल्याला इथे यातनी डबल डॉट टाईप करायचे आहे. कुठून, इथून या D7 पासून. तर D7 मध्ये क्लिक करा, डबल डॉट द्या, एंटर 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 करा. अशा प्रकारे सर्व याच्यातनी आपल्याला टाईप करून घेणार आहोत. ठीक आहे, अशा प्रकारे पाहू शकता अशा प्रकारे टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही संख्या टाईप करायची आहे फर्स्ट वीकमध्ये. फर्स्ट वीकमध्ये क्लिक करा आणि यामध्ये ही संख्या टाईप करायची आहे. आता ही संख्या 2 प्रकारे टाईप करता येते. तुम्हाला डॉट झाल्यानंतर हे डबल झिरो आहे हे नंतरही तुम्हाला लावता येते, किंवा तुम्ही सुरुवातीलाही लावू शकता. सुरुवातीला लावा किंवा डबलही लावलं तरी चालते. मी तुम्हाला लावून दाखवतो कशा प्रकारे डबल झिरो आपण लावू शकतो पूर्ण याला, आणि कशा प्रकारे आपण सुरुवातीला सुद्धा डबल झिरो देऊ शकतो. जर तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही वापरू शकता. फर्स्ट वीकमध्ये क्लिक करा. यामध्ये संख्या दिलेली आहे 1870. 1870 टाईप करा. त्यानंतर पॉईंट द्यायचा आहे आणि त्यानंतर डबल झिरो करा. अशाही प्रकारे तुम्ही टाईप करू शकता, किंवा तुम्ही डायरेक्टही डबल झिरो घेऊ शकता. कशा प्रकारे घ्यायचं आहे ते सुद्धा सांगतो मी तुम्हाला. त्यानंतर 1500 टाईप करा. पाहू शकता आता मी इथं डबल झिरो लावलेला नाही. ते कशा प्रकारे डबल झिरो लावायचं आहे ते मी तुम्हाला पुढं सांगतो. फक्त संख्या टाईप करून घेतो मी. त्यानंतर 7150 टाईप करा, एंटर करा. 6510 टाईप करा, एंटर करा. त्यानंतर 2547 टाईप करा, एंटर करा. त्यानंतर 813 टाईप करायचे आहे अशा प्रकारे. त्यानंतर एंटर करा. त्यानंतर 425 टाईप करा, एंटर करा. त्यानंतर 500 टाईप करा आणि एंटर करा. आता याच्या पुढे बघा पाहू शकता मी डॉट झाल्यानंतर डबल झिरो दिलेलं नाही. आता याला डबल झिरो कशाला द्यायचा आहे बघा. 2547 पर्यंत डबल झिरो द्यायचा आहे. तर इथून इथपर्यंत सिलेक्शन करा. पाहू शकता इथून इथपर्यंत सिलेक्शन करा. याला डबल झिरो लावण्यासाठी तुम्हाला नंबरिंगच्या ग्रुपमध्ये जा आणि यामध्ये बघा हा वाला ऑप्शन्स वापरायचा आहे, इन्क्रीज डेसिमलचा. इथून आपल्याला तो ऑप्शन्स वापरून 2 वेळेस क्लिक करा. त्याच्यावर पाहू शकता डबल झिरो इथं आलेले आहे. 813 सोडून बाकी सर्वांना डबल झिरो आहे, तर त्याला सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे, आणि याच्यातून आपण डबल झिरो देऊ शकतो. हे मी ऑप्शनल सांगितलेलं आहे. जर तुम्हाला डबल झिरो टाईप जर करायची नसेल, डायरेक्ट याच्यातून घ्यायची असेल तर तुम्हाला
नाहीतर मी सुरुवातीला 00 टाईप केलेला आहे, तर तुम्ही टाईपही करू शकता किंवा नंतरही आपण या ऑप्शनच्या मदतीने 00 लावू शकतो. तर अशा प्रकारे मी संपूर्ण टाईप करून घेतो आणि नंतर त्याला कशा प्रकारे फॉर्मॅटिंग द्यायचं आहे ते आपण पाहणार आहोत. तर मी सर्व हे याच्यामधले संख्या आहे ते सर्व टाईप करून घेतो. मी सर्व टाईप करून घेतलेलं आहे आणि 00 मी त्याला लावलेलं सुद्धा आहे, म्हणजे डायरेक्ट टाईप करताना 00 लावलेलं आहे. तुम्हाला जर लावलं नसेल तर याच्यातून तुम्ही डॉट झाल्यानंतर किती झिरो पाहिजे आपल्याला संख्येच्या नंतर ते याच्यातून आपण घेऊ शकतो. आता काय करायचं आहे बघा, आता आपल्याला करायचा काय आहे, यामध्ये फॉर्मॅटिंग द्यायची आहे. टायपिंगसाठी 7.5 मार्क्स आपल्याला यावरून मिळून जाईल. आता आपल्याला फॉर्मॅटिंगचे 7.5 मार्क कशा प्रकारे घ्यायचे ते पाहायचं आहे. आता व्यवस्थित पहा, आपल्याला काय करायचं आहे, मेन हेडिंगला B3 पासून तर H3 पर्यंत सिलेक्शन करून घ्यायचं आहे. B3 पासून तर H3 पर्यंत. त्यानंतर त्याला मर्ज अँड सेंटरचा इथं ऑप्शन दिलेला आहे. तुमच्या कम्प्युटरमध्ये वेगळ्या ठिकाणी दिलेला असेल किंवा डायरेक्ट त्याचं नाव इथं दाखवलेलं असेल अशा प्रकारे, तर मर्ज अँड सेंटरवर आपल्याला क्लिक करायचं आहे. पाहू शकता मर्ज अँड सेंटर झालेला हेडिंग. त्यानंतर बोल्ड करा आणि त्यानंतर अंडरलाईन द्यायची आहे. त्याला बोल्ड आणि अंडरलाईन द्या. अशा प्रकारे हेडिंगला फॉर्मॅटिंग द्यायची आहे. ही झाली पहिली स्टेप्स. आता दुसरी स्टेप्स काय असणार आहे बघा, त्याच्या खाली जे अमाऊंट इन रुपीज आहे त्याला या कोणत्यातनी न्यायचं आहे, राईट साईडला. कशा प्रकारे न्यायचं बघा, B4 पासून तर H4 पर्यंत सिलेक्शन करा. व्यवस्थित पाहून घ्या, B4 पासून तर H4 पर्यंत सिलेक्शन करा. त्यानंतर इथे आपल्याला मर्ज अँड सेंटरच्या डाऊन एरोवर जा आणि त्याला मर्ज अक्रॉसवर क्लिक करायचं आहे. मर्ज अक्रॉसवर क्लिक केलं त्यानंतर त्याची अलाइनमेंट जी आहे ते राईट करा आणि जे वरची अलाइनमेंट आहे ते आपल्याला मिडल अलाइनमेंट सेट करायचं आहे अशा प्रकारे. ठीक आहे, एवढं झालं दुसरी स्टेप्स. तिसरी स्टेप्स काय असणार आहे बघा, आपल्याला तिसरी स्टेप काय असणार आहे, 5 आणि 6 ला मर्ज करायचं आहे. पाहू शकता इथे 5 आणि 6 ला मर्ज म्हणजे एकत्रित केलेला आहे. तर म्हणून इथे 5 आणि 6 ला सिलेक्शन करा. मर्ज अँड सेंटरवर डायरेक्ट इथे क्लिक करायचं आहे आणि याची दोन्ही अलाइनमेंट आपल्याला सेंटर ठेवायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला कॉलम C आणि D एकत्र करायचं आहे 5 आणि 6. तर त्यामुळे आपल्याला कॉलम C आणि D ला सिलेक्शन करा अशा प्रकारे. 5 आणि 6 ला C आणि D आणि 5 आणि 6 या सेलला सिलेक्शन केलं मी. त्यानंतर याच्यातनी मर्ज अँड सेंटरवर क्लिक करा आणि याच्या दोन्ही अलाइनमेंट आपल्याला सेंटर करायचे आहे अशा प्रकारे. त्यानंतर नंतरची स्टेप्स काय असणार आहे बघा, कॉलम E आणि F एकत्रित करायचं आहे. पाहू शकता हे दोन्ही कॉलम एकत्रित आहे, त्यामुळे आपल्याला कॉलम E आणि F ला सिलेक्शन करा. या दोघालाही एकत्रित करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे मर्ज अँड सेंटरचा वापर करायचा आहे. पाहू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला त्याच्या पुढं कॅम्प स्टोअर जे आहे G आणि H हे दोन्ही सेल एकत्रित केलेला आहे म्हणजेच मर्ज केलेला आहे. तर त्यामुळे आपल्याला G आणि H मध्ये क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यालाही आपल्याला याच्यातून मर्ज करायचं आहे. तर याच्या प्रकारे त्याला मर्ज करा. त्यानंतरची स्टेप्स काय असणार आहे बघा, त्याच्या खाली जे दिलेलं आहे फर्स्ट वीक, सेकंड वीक आणि जे काय दिलेलं असेल ते या चारही कॉलमला सिलेक्शन करा. सिलेक्शन केलं त्याला सर्वांना सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे. वरची मिडल द्या, खालची सेंटर द्या अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सिरियल नंबर पासून तर इथून इथपर्यंत अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या. जे सब हेडिंग आहे त्याला सब हेडिंगला सिलेक्शन केलं, फॉन्टच्या ग्रुपमध्ये जा या ठिकाणी आणि त्याला ऑल बॉर्डरवर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता सर्वांना मी ऑल बॉर्डर लावलेली आहे आणि त्यानंतर त्याला सर्वांना बोल्ड इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतरची स्टेप्स काय आहे बघा, सिरियल नंबर 1 पासून तर 8 पर्यंत सिरियल नंबरला सिलेक्शन करा. 1 पासून तर 8 पर्यंत अशा प्रकारे. त्यानंतर त्याला दोन्ही याला सेंटर आणि मिडल अलाइनमेंट द्या आणि याला आपल्याला आउटसाइड बॉर्डर द्यायची आहे. बॉर्डरमध्ये जा आणि याला आउटसाइड बॉर्डर द्या. ठीक आहे. त्यानंतर जे नाव आपण टाईप केलं त्या सर्व नावाला सिलेक्शन करा. त्याचा इंडेंट एक स्टेप आपल्याला पुढे न्यायचा आहे म्हणजे इन्क्रीज करायचा आहे. तर इन्क्रीज इंडेंटवर एक वेळेस क्लिक करा. एवढं केलं त्यानंतर हे डबल डॉट दिलेलं आहे तर या डबल डॉटला सिलेक्शन करा. सर्वांना डबल डॉटच्या सर्वांना सिलेक्शन करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर सर्वांना सिलेक्शन केलं त्यानंतर आपल्याला त्याला सेंटर आणि मिडल अलाइनमेंट द्यायची आहे. पाहू शकता अशा प्रकारे. आणि या जे नाव आहे आणि ते डबल डॉट आहे त्या दोन्ही याला सिलेक्शन करा आणि याच्यातून आपल्याला आउटसाइड बॉर्डर द्यायची आहे.
तर यामध्ये बघा आउटसाईड बॉर्डर याच्यातून आपल्याला त्याला द्यायची आहे. याला ही आउटसाईड बॉर्डर होती, बॉर्डरमध्ये जा आणि याच्यातून त्याला आउटसाईड बॉर्डर द्यायची आहे. दोघालाही आउटसाईड बॉर्डर द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट वीकला सिलेक्शन करा पूर्ण संख्येला आणि याला सुद्धा आउटसाईड बॉर्डर लावायची आहे. त्यानंतर सेकंड वीकला सुद्धा सिलेक्शन करा, यालाही आउटसाईड बॉर्डर लावायची आहे. त्यानंतर पुन्हा जी मध्ये जे संख्या दिलेली आहे त्याला सुद्धा सिलेक्शन करा, याला सुद्धा आउटसाईड बॉर्डर लावायची आहे. त्यानंतर एच कॉलममध्ये जे संख्या दिलेली आहे त्याला सुद्धा आउटसाईड बॉर्डर लावायची आहे. तर अशा प्रकारे आपण सर्वांना आउटसाईड बॉर्डर इथं लावलेली आहे. एवढं झालं. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 4 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न बघा, फाइंड द ॲव्हरेज व्हॅल्यू बार्बर स्टोअर ऑफ फर्स्ट वीक अँड शो द आन्सर इन सेल E15 म्हणत आहे. म्हणजे E15 मध्ये आपल्याला ॲव्हरेज व्हॅल्यू काढा म्हणत आहे. तर कॉलमचा ई घ्या आणि रोचा 15 घ्यायचा आहे. या ठिकाणी काढायचं आहे आपल्याला. काय काढायचं आहे, ॲव्हरेज काढण्यासाठी तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युलामध्ये जा, ॲटोसमच्या डाऊन एअरवर जा आणि इथंही ॲव्हरेजचा फॉर्म्युला दिलेला आहे. तर याच्यातूनही तुम्ही ॲव्हरेज काढू शकता किंवा होम टॅबमध्ये जा, एडिटिंगच्या ग्रुपमध्ये याही ठिकाणी आपल्याला ॲटोसमचा डाऊन एअरवर क्लिक करायचं आहे. याही ठिकाणी आपल्याला ॲव्हरेज फंक्शन दिलेलं आहे. तर याच्यातूनही तुम्ही ॲव्हरेज काढू शकता. ॲव्हरेजवर क्लिक करा, जेवढी संख्या असेल तेवढ्याही संख्येला अशा प्रकारे सिलेक्शन करा आणि त्यानंतर एंटर बटनावर क्लिक करा. पाहू शकता ॲव्हरेज त्यामध्ये निघालेला आहे. ठीक आहे, ॲव्हरेज निघालेला आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा प्रश्न बघा, फाइंड द मिनिमम व्हॅल्यू बार्बर स्टोअर ऑफ सेकंड वीक अँड शो द आन्सर इन सेल F15 म्हणत आहे. तर F15 मध्ये आपल्याला मिनिमम काढायचा आहे. तर F15 मध्ये क्लिक करा. त्यानंतर इथे ॲटोसमच्या डाऊन एअरवर जा आणि यातून आपल्याला मिनिममवर क्लिक करायचं आहे. मिनिममवर जसं क्लिक केलं तसं आपल्याला जेवढी संख्या असेल तेवढी संख्या सिलेक्शन करा आणि त्यानंतर एंटर बटनावर क्लिक करायचं आहे. पाहू शकता मिनिमम व्हॅल्यू त्यामध्ये निघालेली आहे. त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न बघा, फाइंड द मॅक्झिमम व्हॅल्यू कॅम्प स्टोअर अँड फर्स्ट वीक अँड शो द आन्सर इन सेल G15 म्हणत आहे. तर G15 मध्ये आपल्याला मॅक्झिमम काढायचं आहे. तर मॅक्झिमम काढण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा, ॲटोसमच्या डाऊन एअरवर जा, मॅक्स फंक्शन्स घ्यायचं आहे. जेवढी संख्या आहे तेवढ्या संख्येला सिलेक्शन करा अशा प्रकारे आणि त्यानंतर एंटर बटनावर क्लिक करा. पाहू शकता मॅक्झिमम व्हॅल्यू यामध्ये निघालेली आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा, फाइंड द सम व्हॅल्यू कॅम्प स्टोअर ऑफ सेकंड वीक अँड शो द आन्सर इन सेल H15 म्हणत आहे. H15 मध्ये आपल्याला काय काढायचं आहे, सम काढायचा आहे. तर सम काढण्यासाठी पुन्हा इथे आपल्याला ॲटोसमच्या डाऊन एअरवर जा, त्यानंतर याच्यातून आपल्याला सम फंक्शन्स घ्या, जेवढी संख्या असेल तेवढ्या संख्येला सिलेक्शन करा आणि त्यानंतर एंटर बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे सर्व आपण प्रश्न सोडवलेले आहे. जेवढे प्रश्न सोडवलेले आहे त्याच्या उत्तराला सर्वांना सिलेक्शन करा. त्यानंतर इथे बॉर्डरमध्ये जा आणि त्याला ऑल बॉर्डरवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. आणि सगळ्यात शेवटची स्टेप्स काय करायचं बघा, आपल्याला जेवढे कॉलम आपण सेल टाईप केलेले आहे किंवा रो टाईप केलेला आहे तेवढ्याही रोला अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या. अशा प्रकारे सिलेक्शन करा. त्यानंतर इथे फॉर्मॅटवर जायचं आहे आणि रोच्या हाईटमध्ये जा आणि याला किती करायचं आहे, 25 करायचं आहे. तर त्यामध्ये व्हॅल्यू टाकायची आहे, रोची हाईट 25. त्यानंतर एंटर बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपल्याला इंग्लिश, मराठी आणि हिंदी 40चं स्टेटमेंट सोडवायचं आहे. आणि जेवढ्या काही चुका वगैरे जर झाल्या असेल यामध्ये तर सर्व चुका आपण दुरुस्त करू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला 40चं स्टेटमेंट सोडवायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर अशाच प्रकारचे व्हिडिओ येत असते तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करून पाहणार आहोत आपल्याला किती मार्क्स मिळालेले आहे आणि किती आपल्याला यामध्ये चुका झालेल्या आहे. तर इथे यातून सबमिट बटनावर क्लिक करा, येस बटनावर क्लिक करा. पाहू शकता आपल्याला 15 पैकी 15 ही मार्क्स मिळालेले आहे आणि आपला रिझल्ट इथे रिमार्क पास आलेला आहे. आणि आपण जे काही फॉर्मॅटिंग दिलेलं आहे ते सर्व करेक्ट आलेलं आहे. तर तुम्हालाही पूर्णपैकी पूर्ण मार्क जर घ्यायचे असेल तर अशाच प्रकारे तुम्हाला 40चं स्टेटमेंट सोडवायचं आहे. पाहू शकता प्रेझेंटेशनसाठी 7.5 पैकी 7.5 मार्क्स मिळालेले आहे. टायपिंगसाठी 7.5 होते, त्याला 7.5 पैकी 7.5 मार्क्स मिळालेले आहे. आणि पास होण्याची रिक्वायरमेंट आपल्याला यामध्ये 5 मार्क्सची होती. तर अशा प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे.